मृत्यूचा डाव, बाबूराव अर्नाळकर. झुंजार कथा. प्रकरण 6. झुंजारचा बेत. आनंदरावांची चर्या अशी दिसत होती की जर त्यांच्यात शक्ती आणि अधिकार असता तर त्यांनी तलवारीने त्यांच्या शेजारी बसलेल्या उद्धट माणसाचे डोके अगदी आनंदाने उडविले असते, पण ते व्यवहारी असल्यामुळे गप्प बसले. तुला आणखी काही सांगायचे आहे काय? त्यांनी विचारले. नाही, मी फक्त तुम्हाला सुयश चिंतितो आणि तुमच्या डोकेबाज बहादुरीची कथा वर्तमानपत्रातून वाचावयास मिळेल अशी आशा बाळगतो. झुंजार उभा राहिला आणि त्याच्याकडे अविश्वासाने पाहत आनंदराव म्हणाले, यापासून जर तुझा काही फायदा होणार असला तर तू या प्रकरणात तुझे नाक खुपसल्याशिवाय राहणार नाहीस अशी माझी पूर्ण खात्री आहे. पण यात पडून माझा काय फायदा होणार? कदाचित तुम्ही नांगरणी पेरणी केल्यानंतर धान्याची लूट करण्यासाठी मी पुढे येईन, पण सध्या माझी मती गुंग झाली आहे. तुकाराम महाराज म्हणतात, या रे गबाळ्याचे काम नाही. राम राम. आनंदरावांनी झुंजारकडे रागारागाने पाहिले. नंतर केशवला बोलावले. पोलिसांसारख्या निर्बुद्धाबरोबर बोलण्यात आपण आपला वेळ फुकट घालवीत आहोत अशी केशवची चर्या दिसत होती. डॉक्टर माडीवाले एका शास्त्रीय विषयावरील मासिक घेऊन ते आपण वाचण्यात घडले आहोत असे भासवीत होते, पण ते आपल्या डाव्या हाताची बोटे खुर्चीच्या हातावर आपटीत होते. त्यावरून ते मनातून अस्वस्थ होते हे स्पष्ट होते. झुंजार येथून बाहेर पडताना हेमाजवळ थांबला आणि तिच्या कानात म्हणाला, तू प्रवासाचा बेत बदलू नकोस. पण तुम्ही निघालात? तिने विचारले. होय. आनंदरावांनी आपला विचार बदलण्यापूर्वी मला येथून निसटले पाहिजे. तुला माडीवाल्यांचा पत्ता माहीत आहे काय? तो टेलिफोन डिरेक्टरीत आहे, ती म्हणाली. गणेश महादेव माडीवाले पहा, म्हणजे तुम्हाला सापडेल. पण माझी आणि तुमची पुन्हा भेट होणार नाही काय? तुला माझा टेलिफोन नंबर माहीत आहेच, तो म्हणाला. मात्र महानंदा या नावाने फोन करू नकोस, तो म्हणाला. हसला आणि आपल्या मोटारीकडे गेला. झुंजारने वाटेत एका सार्वजनिक टेलिफोनजवळ मोटार थांबविली आणि डिरेक्टरीमधून डॉक्टर माडीवालेंचा पत्ता मिळविला. ते खार रोड येथे राहत होते. झुंजारने वेगाने आपली मोटार चालविण्यास सुरुवात केली. आनंदराव किंवा कुणी त्यांचे सहाय्यक माडीवाल्यांच्या घरी पोचण्यापूर्वी त्याला तपासणी करावयाची होती. आनंदरावांना तसे करावयास झडतीचे वॉरंट मिळवावे लागणार होते. झुंजारच्या बाबतीत तसला काही प्रश्नच नव्हता. त्यांची बायको किंवा मुले घरात असली तरी त्यांचे समाधान होण्याजोगे काही कथा ऐकवून तो आपले काम साधणार होता. पण त्या बाबतीत त्याला विशेष चिंता नव्हती, कारण दंडवतेने जेव्हा आपली हकीकत सांगितली तेव्हा माडीवालेच्या घरातील मंडळींचा काही उल्लेख केला नव्हता. इतकेच नव्हे तर त्या हकीकतीवरून माडीवाले एकटेच राहत होते असे दिसले होते. झुंजारच्या अपेक्षेप्रमाणेच तो जेव्हा त्या ठिकाणी पोचला तेव्हा माडीवाल्याच्या घरात संपूर्ण काळोख होता आणि ते ओसाड पडल्यासारखेच दिसत होते. 2 प्रचंड इमारतींच्या मध्ये ते छोटेसे पण स्वतंत्र घर होते. आता झुंजारच्या मनात फक्त एकच शंका होती की जर आनंदराव माडीवाल्यांना काही कारणामुळे त्याच वेळी अडवू शकले नाहीत तर स्वतः माडीवालेच तेथे येतील काय? माडीवाल्यांच्या पुढल्या दाराचे कुलूप झुंजारने सहजी उघडले. इतकेच नव्हे तर आत जाताच
त्याने पुन्हा दाराचे अंगचे कुलूप बंद केले. त्यामुळे जरी खुद्द माडीवाले तेथे आले असते तरी आपल्या गैरहजेरीत आपल्या घरात कुणी पाहुणा शिरला आहे असे त्यांना वाटले नसते. झुंजारचे डोळे आधीच अंधाराला सरवल्यामुळे त्याला टॉर्च पेटविण्याची आवश्यकता वाटली नव्हती. त्याने तिथल्या स्वयंपाकाच्या किंवा पुढल्या बैठकीच्या खोलीकडे लक्ष दिले नव्हते. डॉक्टर माडीवालेंसारखा एक प्रोफेसर वाचनासाठी आणि लेखनासाठी त्या घरात एखादी स्वतंत्र जागा तयार करील यात शंकाच नव्हती. त्यातून माडीवाले केवळ प्राध्यापकच नव्हते तर जोडीला काही बेकायदेशीर कृत्य करण्यातही घडलेले दिसत होते. झुंजारने अवघ्या 2 मिनिटांच्या आत माडीवाल्यांची अभ्यासिका शोधून काढली. ती फार मोठी नव्हती. तेथे पुस्तकांची कपाटे होती. तेथल्या एकुलत्या एका खिडकीजवळ एक खुर्ची आणि एक मोठे टेबल होते. झुंजार त्या टेबलाचे खण उघडण्यासाठी पुढे सरकला, पण लागलीच थांबला. स्वतःच्या घरातही माडीवाले त्यांच्याजवळ जर काही गुप्त कागदपत्रे असलीच तर ती कोणाच्याही लक्षात येतील अशा ठिकाणी ठेवणार नव्हते. तर मग ते काय करतील? ते अर्थातच त्यासाठी एखादी गुप्त जागा तयार करतील. त्यामुळे झुंजारला त्या अभ्यासिकेत शोध करण्यात आणखी 3 मिनिटे घालवावी लागली आणि शेवटी त्याने एका फोटोच्या मागे भिंतीत बसविलेला एक गुप्त खण शोधून काढला. त्याने तो उघडला. त्या खणात काही फोटो होते. ते वेगवेगळ्या स्त्री पुरुषांचे होते आणि ते अशा अवस्थेतील होते की त्या फोटोंच्या आधारे डॉक्टर माडीवाल्यांना काही स्त्री पुरुषांना आपल्या कचाट्यात पकडून लुबाडता येणार होते. झुंजारला तसल्या फोटोंचे महत्त्व नव्हते. त्यावर माडीवाल्यांच्या स्वभावाची एक बाजू स्पष्ट होत होती इतकेच. पण त्या फोटोखाली आणखी काही होते की जे पाहून त्याला आनंद झाला होता. त्यात एक टाईप केलेले पत्र होते. त्या पत्राखाली सहीच्या ठिकाणी अ हे अक्षर होते आणि त्यात खालीलप्रमाणे मजकूर होता. माडीवाले, हवाई बेटावर होणाऱ्या बैठकीला हजर राहणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याबद्दल जादा 50,000 रुपये मिळतील. बैठक ठरलेल्या वेळी व्हायलाच हवी. जर द चा निकाल लावण्यात आणखी उशीर झाला तर तुला फार गंभीर परिणाम भोगावे लागतील. याही पत्रात 50,000चा उल्लेख होता. म्हणजे डॉक्टर माडीवाल्यांना कॉलेजकडून मिळणाऱ्या पगाराशिवाय बरेच मोठे खाजगी उत्पन्न होते. त्याशिवाय त्या खणात 100 रुपयांच्या नोटांचे एक बरेच मोठे बंडल होते आणि टाईप केलेली 9 ते 10 पृष्ठे भरतील असे 2 रिपोर्ट होते. झुंजारने टॉर्चच्या उजेडात पहिल्या रिपोर्टावरील शीर्षक पाहिले. मृत्यूचा डाव खेळणाऱ्यांना द्यावयाच्या भावनिक सूचना. दुसरे शीर्षक, युरोप आणि अमेरिकेतील 18 ते 25 वयाच्या तरुणींमधील गुन्हेगारी प्रवृत्ती. ती वेळ त्या विषयावरील अभ्यास करण्याची नसल्यामुळे झुंजारने ते दोन्ही रिपोर्ट आणि तेथे मिळवलेली पत्रे खिशात घातली. ती त्याच्या ताब्यात असल्यामुळे पोलिसांपूर्वी अभ्यास करण्याची त्याला संधी मिळणार होती आणि जर असे दिसून आले की जर तो पुरावा पोलिसांना माडीवाल्यांच्याच घरात सापडणे योग्य आहे तर त्याला पुन्हा आज रात्रीप्रमाणेच त्या घराला धावती भेट देता येणार होती. झुंजारला आणखी काही शोधावयाचे नव्हतेच. त्याने तो खण व्यवस्थित बंद केला. आतापर्यंत आनंदरावांनी माडीवाल्यांना एखाद्या सुरक्षित ठिकाणी बंद केले असणार आणि बाहेरच्या रस्त्यावर कुणीही नसणार अशी त्याची अपेक्षा होती.
आपले काम अगदी व्यवस्थित पार पडले असे समाधान मानीत झुंजार त्या घरातून बाहेर पडला. पण जेव्हा त्याने आपल्या मोटारीचे दार उघडले तेव्हा आतल्या भागात अंधारात बसलेल्या हेमाला पाहून त्याला आश्चर्याचा धक्का बसला. नमस्ते झुंजारराव, ती म्हणाली. तरी जणू काय काही घडलेच नाही अशा प्रकारे झुंजार आपल्या मोटारीत बसला. तरी तिच्याशिवाय कुणीही आणखी तेथे नाही अशी त्याने स्वतःची खात्री केली होती. नंतर तो म्हणाला, एक तर 2 हेमा असल्या पाहिजेत किंवा तू फार जलद प्रवास करणारी असली पाहिजे. मी तुमचा पाठलाग केला, ती म्हणाली. तुम्ही माडीवाल्यांच्या पत्त्याची चौकशी केली त्यामुळे तुम्ही कदाचित येथे याल असे वाटले आणि मीही आले. दुरून मला तुमची मोटार दिसली त्यामुळे माझी मोटार त्या पलीकडच्या कोपऱ्यावरच थांबविली. तू तर हुशार डिटेक्टिव्ह आहेस, तो म्हणाला आणि त्याने आपली मोटार सुरू केली. तिने त्याला आपली मोटार कुठे उभी आहे ते सांगितले तेव्हा त्या दिशेकडे मोटार वळवीत तो म्हणाला, तुला माझ्या मागे यावे असे का वाटले? तुम्ही यानंतर जे काही करणार आहात त्यात मलाही भाग घेण्याची संधी मिळावी म्हणून. झुंजाररावांबरोबर खरा मृत्यूचा डाव खेळण्याची संधी माझ्यासारख्या मुलीला थोडीच रोज रात्री मिळणार आहे. झुंजारने तिच्या छोट्या लाल रंगाच्या मोटारी मागे आपली मोटार उभी केली आणि तो म्हणाला, आपणाला आता आणखी मृत्यूचा डाव खेळावयाचा नाही आणि आता तो डावही राहिलेला नाही. तेव्हा तू आपल्या घरी जाऊन शांत झोप घेणे चांगले. पण त्यापूर्वी माडीवाल्यांचे काय झाले ते तू मला सांगशील काय? त्या लठ्ठ अधिकाऱ्यांनी मला प्रश्न विचारल्यानंतर माडीवाले खेरीज इतर सर्वांनाच बाहेर घालविले. मी मोटार दूर नेली, पण पुन्हा ती मागे वळून जेथून ती प्रयोगशाळा दिसेल अशा ठिकाणी नेली. तेथे एक ॲम्ब्युलन्स आली होती आणि दुसऱ्या एका मोटारीतून साध्या वेशातील पोलिसांची माणसे आली होती. त्या मोटारीतून त्यांनी बरेच सामान बाहेर काढले. ते कॅमेरे असणार, झुंजार म्हणाला. होय, ती म्हणाली. त्यानंतर एका साध्या वेशातील अधिकारी आणि एक गणवेशातील अधिकारी असे बाहेर आले. तेव्हा त्यांच्याबरोबर माडीवालेही होते आणि त्यांच्या हातात बेड्या घातल्या असाव्यात असे दिसले. त्यांनी त्यांना मोटारीत बसविले आणि निघून गेले. माडीवाल्यांना अटक करण्यात आली हे माझ्या लक्षात आल्यानंतर मला धक्काच बसला. पण तुम्हाला ती कल्पना असावी आणि म्हणूनच तुम्ही त्यांच्या घराची चौकशी केली असे माझ्या मनात आले आणि मी येथे आले. तू त्या आनंदरावांची हेर म्हणून तर येथे आली नाहीस ना? झुंजारने विचारले. नाही, पण हा काय प्रकार आहे ते मला सांगा. मी काही लहान नाही, माझे वय 21 पेक्षा जास्त आहे. ठीक आहे, तू आनंदरावाच्या वतीने काम करीत नाहीस, पण दुसऱ्या बाजूचीही नाहीस ना? दुसरी बाजू? तिने आश्चर्याने विचारले. झुंजार तिच्याकडे पाहून हसला आणि म्हणाला, प्रत्येक प्रश्नाला दुसरी बाजू असते आणि तू व मी उद्या हवाई बेटावर दुसऱ्या बाजूला भेटणार आहोत. बराच दूरचा प्रवास आहे आणि आपणाला सामानाची बांधाबांध करावी लागेल. तुम्ही खरोखरच तेथे येणार आहात? तिने आश्चर्याने विचारले. तुमच्या कॉलेजात मानसशास्त्रावरील लेक्चरर म्हणून काम करणाऱ्या झंपूराव तंबूवालेने मृत्यूच्या डावात 4थे बक्षीस मिळविले आहे हे तू विसरलीस काय? 3रे बक्षीस मिळविणारा रामदंड होते. आता जाऊ शकणार नाही म्हणून त्याऐवजी तंबूवालेला तेथे पाठविण्यात येणार आहे. म्हणजे ते तंबूवाले ते तुम्हीच? तिने विचारले. होय, पण आनंदरावांना ते
समजता कामा नये, नाहीतर ते मला अडविण्याचा प्रयत्न करतील. ते तू त्यांना सांगता कामा नये आणि केशवजवळही काही बोलता कामा नये. नंतर मी तुझ्या मदतीने त्याला आपल्या बाजूला वळविण्याचा प्रयत्न करीन. आणि हे बघ, त्या मंडळीत फक्त माझा प्रवेश होईल एवढ्यापुरतीच तू मला मदत करावयाची. नंतर वेड्याचे सोंग घ्यायचे, कारण दर मिनिटाला मी तुझे संरक्षण करू शकणार नाही. तुझे लग्न व्हावे, तुला मुले बाळे व्हावीत आणि तू चांगली म्हातारी होईपर्यंत जगावीस अशी माझी इच्छा आहे. पण झुंजारराव, तुम्ही माडीवाल्याच्या घरात काय शोधित होता आणि तुम्हाला काय सापडले ते तुम्ही मला सांगितले नाही. झुंजारने तिचा हात धरून तिला मोटारीतून बाहेर काढले. नंतर तिच्या मोटारीत बसविले आणि तो तिला म्हणाला, हेमा, तू आता घरी जाऊन शांत झोप. मी तुला विमानतळावर भेटेन. मला काय सापडले आहे हे सध्या तरी माझे मलाच समजत नाही, पण हळूहळू तुला सर्व काही समजणारच आहे आणि तुला या प्रकरणात बराच भागही घ्यावा लागणार आहे. पण मृत्यूचा डाव आणि प्रत्यक्ष मृत्यू यात खूप अंतर असते, हे विसरू नकोस. प्रकरण 6 येथे समाप्त. मृत्यूचा डाव, बाबूराव अर्नाळकर. झुंजार कथा.